विषय असा आहे, माझ्या अकाउंटला ना काय फॉलोअर्स आहेत. त्यांचं कसं आहे, येत आहेत जात आहेत, येत आहेत जात आहेत. अरे बाबांनो, तुम्ही फॉलो केल्यामुळे किंवा न केल्यामुळे असा काही मला फरक नाही पडणार आहे. काहीच फरक नाही पडणार आहे. तुम्ही येताय जाताय येताय जाताय, माझं याच्यावर घर नाही चालवायचं. आणि मला अपेक्षाही नाही की मला कुठून तरी पैसे यावे माझ्या अकाउंटसाठी, अमुक तमुक. नाही, इतका गरीब आहे मी, इतका गरीब नाही आहे. मी सगळं का करतो, जे मला बोलावंसं वाटतं ते मी बोलतो. मी सगळंच वाईट बोलतो का किंवा सगळंच चांगलं बोलतो असाही माझा हट्ट नाही. पण एखादा जरी विचार कुणाला पटला आणि जर त्याचं चांगलं झालं तर तो आनंदच आहे की नाही. हा, बरं तुम्ही असं सांगा, बाबा तू बोलतोस ते 100% चुकीचं आहे, त्याचे दाखले द्या, बंद करतो मी. तू असं कसं बोलतो. हा, तुम्ही म्हणाल एकाच पक्षाची टिमकी वाजव, ती मी नाही वाजवणार. तर माझ्या आता लक्षात आलंय, ठराविक एकाच्या विरोधात बोललं की लाईकचा पाऊस पडतो. तसं नाही होणार. जे चुकलंय त्याच्यावर मी बोलणार, जे मला भविष्यात दिसतंय त्याच्यावर मी बोलणार. माझं म्हणणं तुम्हाला पटावं हा माझा हट्ट नाहीये. माझं म्हणणं तुम्हाला पटायलाच पाहिजे हा माझा हट्ट नाही. पण कदाचित जाता जाता एखादा विचार क्लिक झाला तर ते चांगलंच आहे ना. परमेश्वर सगळ्यांना सारखं देतोय, सगळ्यांना सारखं देतोय. कोण किती घेतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. कारण सगळीच त्याची लेकरं आहे, त्यांनी सगळ्यांना सारखं दिलंय. अच्छा, मेहनत करावी लागेल. तुम्ही मेहनत नाही, तुम्हाला जे जे काय पाहिजे आहे, तुम्हाला ज्या तुमच्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्याची तजवीज त्याने सगळी केलेली आहे. पण कर्म तुम्हाला करत राहावं लागेल, तुम्हाला मेहनत करत राहावं लागेल, तरच ते मिळणार आहे. असेल हरी बेल खाटल्यावरती हे विसरा. म्हणून कुणी फॉलो केलं कुणी अनफॉलो केलं त्याने कुठले काय मला फरक पडतो, काहीच फरक पडत नाही. मला जे वाटतंय ते मी बोलणार. खुपलं तरी चालेल, चांगलं वाटलं तरी चालेल.